प्रेज द लॉर्ड. देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद असो. आणि खरोखर परमेश्वर महान आहे. तो आमच्यावर प्रीती करतो. रोज आणि रोज तो आमच्याशी बोलतो आणि आज देखील परमेश्वर आमच्याशी बोलत आहे. त्याच्या पवित्र नाव घेण्याची त्याने संधी आपल्याला दिलेली आहे, म्हणून मी त्याचे उपकार मानते. आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र भयास योग्य आमच्या परमेश्वरा, उपकार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो. प्रेमळ बाप्पा, जन्मलेल्या दिवसापासून आजपर्यंत तू आम्हाला सांभाळलं, सुरक्षित ठेवलंस आणि तुझं पवित्र नाव समजून घेण्याची संधी दिली, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रेमळ बाप्पा, तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तू आम्हासाठी दिलास, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. त्याच्या नावात तू आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. त्याचप्रमाणे या जगात राहत असताना सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या नावाने पुरविल्यास, म्हणून देखील आम्ही तुझे उपकार मानतो. प्रिय बाप्पा, यावेळेस आम्ही प्रार्थना करत आहोत. यूथ फॉर मिशन ही जी मिनिस्ट्री आहे ती तू आशीर्वादित कर. त्याचे संस्थापक, त्याचे आयोजक आणि त्यातील सर्व कामगार वर्ग यांच्यावर तुझा विपुल आशीर्वाद पाठव बाप्पा. जी सेवा ते करत आहेत ती अधिक आणि अधिक वृद्धिंगत कर आणि त्यांच्याद्वारे प्रेमळ बाप्पा अनेक आत्मे तुझ्या राज्याकडे येऊ दे, अशी आम्ही विनंती करत आहोत. त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर कर. त्यांना सर्व प्रकारचा आर्थिक पुरवठा होऊ दे, अशी आम्ही विनंती करतो. त्याचप्रमाणे बाप्पा, ही भक्ती ऑनलाईन ऐकणाऱ्या प्रत्येक आत्म्याचा तू ताबा घे बाप्पा, अंतकरणाचा ताबा घे आणि हे वचन त्यांच्या अंतकरणावर कोरलं जाऊ दे. जी सुंदरशी संधी तू आम्हाला दिलीस त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आमच्या पातकांची क्षमा कर. प्रिय प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा, याच्या गोड प्रिय आणि पवित्र नावात मागत आहे, म्हणून तू ऐक. आमेन. मी विनंती करते की तेजस लोंढे आपल्याला प्रेज अँड वर्शिप मध्ये चालवेल. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। प्रेम की तेरी यारी मन में भर दे अपनी भी, प्रेम की तेरी यारी मन में भर दे अपनी भी, तेरे प्रेम के गाएगी, तेरे प्रेम के गाएगी। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। क्रूस पर अपना खून बहा, उस पापी को दिए शिफा, क्रूस पर अपना खून बहा, उस पापी को दिए शिफा, मन मेरे तू बोल सदा, मन मेरे तू बोल सदा। बोलो जय जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। तेरी कुदरत की आशा, खुद ही दाता, खुद ही दाता। तेरी कुदरत की आशा, खुद ही दाता, खुद ही दाता। पूरे कर मन के अरमान, पूरे कर मन के अरमान। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू ही बसे, खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू ही बसे। इंद्र में तेरा
बचाया, तूने मुझे सहलाया, तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद, 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 धन्यवाद। मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, तूने मुझे छुड़ाया, अपनी राह पर चलाया, तूने मुझे छुड़ाया, अपनी राह पर चलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद, 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 धन्यवाद। यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया। यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया, अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया, अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद, 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 परमेश्वराला स्तुती असो की त्यानं आपल्याला त्याचं स्तुती आणि स्तवन करण्याची संधी दिली. आणि आपण पाहत आहोत की आज जगामध्ये वेगळी परिस्थिती आहे.
लोक भयात आहेत, अगदी अडचणींचा सामना करत आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळे प्रश्न त्यांना सतावत आहेत. आणि आज आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्हाला एक प्रकारचं एक धैर्य आहे, एक सामर्थ्य आहे. आणि ते कशात आहे तर त्याच्या वचनामध्ये आहे. आणि ते वचन, पवित्र वचन आम्ही अभ्यासणार आहोत. आणि खरोखर आज आम्ही पाहत आहोत की जगामध्ये लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारची भीती असते. आणि ती भीती कशाची असते? एक तर त्याला एकटेपणा जो आहे त्याची भीती वाटत असते, किंवा त्याला उद्या माझं कसं होईल, खाण्यापिण्याची माझी परिस्थिती कशी असेल, मला अन्न वस्त्र निवारा हे पुरेसे मिळतील का, ह्या बाबत तो चिंता करत असतो. किंवा त्याला पुष्कळ वेळा आजार, रोगराई याची चिंता वाटत असते. आणि आज आपण जगामध्ये हेच बघत आहोत की रोगराई आहे, आजार आहेत, आणि त्याची चिंता, त्याचं भय हे मनुष्याला वाटत आहे. त्याचप्रमाणे त्याला पापाची देखील भीती वाटत असते की जर मी पाप केलं तर नक्कीच याचा एंड जो आहे, त्याचा जो शेवटचा न्याय आहे तो भयानक आहे, ही देखील भीती मनुष्याच्या मनामध्ये आहे. त्याच्यावर अकस्मात संकटे येतील, घातपात येईल, अपघात होईल, अशी देखील त्याला भीती वाटत असते. त्याचप्रमाणे त्याला शत्रूची देखील भीती आहे. एवढंच नाही तर त्याला कधी पुष्कळ वेळा असं वाटतं की माझी अप्रतिष्ठा होईल, माझा लोकांसमोर अपमान होईल, आणि मला कदाचित लज्जित फजित निराश व्हावं लागेल. आणि अशा प्रकारचे प्रश्न आणि चिंता त्याच्या समोर येतात तेव्हा मनुष्य घाबरून जातो. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही या गोष्टींना भिण्याचं कारण नाही, कारण परमेश्वराने या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहेत. आणि ते म्हणजे स्तोत्र याचा 23वा अध्याय. आणि ते स्तोत्र याचा 23वा अध्याय आपण सर्व मिळून म्हणूया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्या 4 कुरणात बसवितो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपल्या नामासाठी मला नीती मार्गाने चालवितो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत मज पुढे ताट वाढितोस, माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील, आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. परमेश्वर देवबाप वाचलेली वचने आशीर्वादित करो. आणि हे जे स्तोत्र आपण आता वाचलेलं आहे 23वे स्तोत्र, हे जगातील सर्वाधिक वाचलं जाणारं स्तोत्र आहे, किंवा सर्वात जास्त ते पाठ असणारं स्तोत्र आहे, ज्याच्यावर जास्तीत जास्त मनन केलेलं आहे असं ते स्तोत्र आहे. आणि खरोखर यामध्ये स्तोत्र करता आम्हाला परमेश्वराचा निरोप सांगत आहे, आणि आम्हाला पुन्हा एक वार तो निर्भयतेने राहण्यासाठी आवाहन करत आहे. तो सुरुवातीलाच आम्हाला म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. जे सुरुवातीलाच आपण पाहिलं की मनुष्याच्या मनात भीती आहे, की एकटेपणाची भीती आहे, आणि त्या एकटेपणाच्या भीतीवर परमेश्वर आम्हाला उत्तर देत आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. परमेश्वराने येथे स्वतःला मेंढपाळाची उपमा घेतलेली आहे. कदाचित तो म्हणू शकला असता की मी राजा आहे, मी मोठा अधिकारी आहे, परंतु येथे परमेश्वर स्वतःला मेंढपाळ करतो, कारण आम्ही त्याची प्रिय मेंढरे आहोत. आणि जो खरा मेंढपाळ असतो त्याला आपल्या मेंढरांची काळजी असते. त्या मेंढराला तो केव्हा कधीही एकटं सोडत नाही, तो सतत त्यांच्या बरोबर राहतो, त्या मेंढराला आपल्या जवळ ठेवतो, यासाठी की त्याचं संरक्षण व्हावं. या स्तोत्रामध्ये 3 ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतात. आणि पहिलं जे ठिकाण आहे ते म्हणजे हिरवेगार कुरण आहे. दुसरं ठिकाण आहे ते म्हणजे मृत्यूछायेच्या दरी. आणि तिसरं ठिकाण आहे ते म्हणजे घर, परमेश्वराचं घर आपल्याला इथे पाहायला मिळतं. येथे स्तोत्रकर्त्याने, दावीद राजाने परमेश्वराशी वैयक्तिक नातं प्रगट केलेलं आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. सामूहिक अनेक गोष्टी असतात, परंतु इथे तो वैयक्तिकरित्या म्हणत आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि हा विश्वास आहे, हा त्याने परमेश्वरावर प्रगट केलेला विश्वास आहे. आणि हाच विश्वास तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे.
कारण एकटेपणाचं जे फिलिंग आहे त्याची भीती घालवण्यासाठी आम्हाला या वचनाचा आधार मिळतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्या चार कुरणात बसवितो. जी भीती अन्नधान्याची आहे, अन्न वस्त्र निवाऱ्याची आहे, बेसिक नीड्सची गरज आहे, ती भीती मनुष्याला सतावत असते की माझं कसं होईल, मला ह्या गोष्टी मिळतील का, या दिवसांमध्ये माझा व्यवसाय ठप्प झालेला आहे, माझं इन्कम कमी झालेलं आहे. परंतु होय, परमेश्वर आज सांगत आहे की मी तुला वाचवीन, मी तुझी भरपुरी, मी तुझं घर भरभराटीने भरीन, मी तुला समृद्धी देईन, तुझ्या सर्व गरजा मी पूर्ण करीन, असं परमेश्वराचं वचन सांगत आहे. कारण हा मेंढपाळ जो आहे तो आपल्या मेंढरांना हिरव्यागार कुरणात नेतो. तो काट्या कुसळ्यात नेणार नाही किंवा जिथे गवत नाही तिथे तो मेंढरांना नेणार नाही, तर जिथे हिरवगार लुसलुशीत ताजतवानं जे गवत आहे तिथे तो आपल्या मेंढरांना नेतो. आणि त्याचप्रमाणे परमेश्वर देखील आम्हाला सर्व गरजा ज्या आहेत त्या आमच्या पूर्ण करतो. आणि आपण पाहतो की हे स्तोत्र जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला 3 गोष्टी परमेश्वर देत आहे. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे प्रोव्हिजन. प्रोव्हिजन म्हणजे तो पुरवठा करतो. दुसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये तो प्रोटेक्शन देतो. प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण देतो. आणि तिसरी गोष्ट जी आहे त्यामध्ये तो प्रॉमिस देतो, म्हणजे आम्हाला अभिवचन देतो, आम्हाला दिलासा देत आहे. इथे आपण पाहतो की स्तोत्र करता सांगतो तो मला हिरव्या चार कुरणात नेतो, बसवतो. तिथे सर्व अन्नधान्याची, सर्व गोष्टींची भरपुरी किंवा तरतूद परमेश्वराने केलेली आहे. तो मला संथ पाण्याजवळ नेतो. जो उत्तम मेंढपाळ आहे त्याला माहित आहे की माझ्या मेंढरांना संथ पाणी हवं आहे. तो त्यांना खळाळत्या पाण्याकडे, उपळत्या पाण्याकडे किंवा धो वाहणाऱ्या धबधब्याकडे नेणार नाही. कारण मेंढरे जी असतात ती अशा पाण्याला घाबरतात, परंतु त्यांना संथ पाणी, शांत पाणी हे हवं असतं. आणि त्यानुसार खरा मेंढपाळ जो आहे, उत्तम मेंढपाळ जो आहे, तो आपल्या मेंढरांना शांत पाण्याजवळ नेतो. प्रभू परमेश्वर आम्हाला शांत पाण्याजवळ नेतो. त्याचं वचन हेच आमच्यासाठी पाणी आहे आणि ते शांत आहे. ते आम्हाला दिलासा देणार आहे, ते आम्हाला तृप्त करणार आहे, आमचं आध्यात्मिक जीवनाचं ते पोषण करणार आहे. आणि हे वचन तो रोज आणि रोज आम्हाला देत असतो. आमचा जीव, तो स्तोत्र करता म्हणतो तो माझा जीव ताजा तवाना करीतो. आपण पाहतो की एखादं व्यक्ती जी असते भुकेली असते, तहानेली असते आणि नंतर जेव्हा तिला अन्न मिळतं, पाणी मिळतं, तिचा जीव ताजा तवाना होतो. किंवा एखादी व्यक्ती आजारी पडते आणि नंतर ती बरी होते आणि मग ती ताजी तवानी होते. एखादी व्यक्ती थकलेली असते आणि नंतर तिला आराम मिळतो आणि मग ती ताजी तवानी होते. त्याप्रमाणे परमेश्वर आमचा जीव ताजा तवाना करतो. तो आम्हाला दिलासा देतो. जगामध्ये ज्या भौतिक गरजा आहेत त्या तो आमच्या पूर्ण करतो, परंतु आध्यात्मिकरित्या तो आम्हाला आमचं पोषण करतो, आम्हाला तो सुदृढ करतो. आणि आपल्याला माहिती आहे जरी जगामध्ये संकटे येतील परंतु आम्हाला भिण्याचं कारण नाही. ज्याप्रमाणे स्तोत्र करता म्हणतो मी भिणार नाही, त्याप्रमाणे आम्हाला देखील या जगातील संकटांना भिण्याचं कारण नाहीये. कदाचित छोटी छोटी प्रश्न, समस्या या जीवनामध्ये येतील, परंतु त्यातून पुढे नेण्याचा मार्ग परमेश्वर तयार करत असतो. आपल्याला माहित आहे की जेव्हा मोती शिंपल्यामध्ये बनतो, शिंपला जो आहे शिंपल्यामध्ये एक मृदुकाय प्राणी असतो, छोटासा जीव असतो तो, आणि तो शिंपल्यामध्ये राहत असतो. आणि जेव्हा एखादा वाळूचा कण किंवा पाण्याचा थेंब त्या शिंपल्यामध्ये जातो तेव्हा हा जो जीव असतो त्याच्यातून काही स्त्राव स्त्रवत असतात आणि मग ते स्त्राव जे असतात ते वाळूच्या कणाच्या भोवती पसरले जातात, त्याच्या भोवती आवरण तयार केली जातात. मग ती आवरण कडक होतात आणि त्याच्यापासून एक सुंदरसा मोती होतो. ही जी प्रक्रिया होते त्या अवधीमध्ये तो जीव जो असतो त्याला नक्कीच त्रास होत असेल. हा वाळूचा कण किंवा पाण्याचा थेंब हे त्याला टोचत असतील, त्याला ते त्रास देत असतील, त्याला अडचण होत असेल, त्याला जीवावर बेतत असेल, ह्या संकटाला तो सामोरा जात असेल, परंतु नंतर आपण पाहतो की त्या शिंपल्यातून सुंदरसा मोती तयार होत असतो.
आज जरी आमच्या जीवनामध्ये प्रश्न असतील, समस्या असतील, ते आम्हाला त्रास देत असतील, परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला ग्वाही देत आहे की उद्या मोत्यासारखं तुमचं जीवन उजळून निघणार आहे. मोत्यासारखे तुम्ही टिकाऊ, मोत्यासारखे सुंदर, मोत्यासारखे तेजवान बनून तुम्ही निघणार आहात. परमेश्वर आमच्याशी बोलत आहे आणि तो आम्हाला हे सांगत आहे की जरी आज संकट असेल तरी उद्या मात्र आम्हाला सुंदर अशी संधी परमेश्वर उपलब्ध करून देऊ इच्छित आहे. तो माझा जीव ताजातवाना करतो, तो मला नीती मार्गाने चालवतो. आम्हाला पापाची भीती आहे, मनुष्याला पापाची भीती आहे. वेगवेगळे मार्ग या जगामध्ये आहेत, अनेक मार्ग आहेत, ते वाईट मार्ग आहेत, अयोग्य मार्ग आहेत. परंतु आमचा परमेश्वर जो आहे तो आम्हाला सद्मार्गाने, नीती मार्गाने चालवतो. मेंढपाळाचंच उदाहरण आपण पाहत आहोत की मेंढपाळ आपल्या मेंढरांना अगदी चांगल्या वाटेने नेतो की जिथे काटे नाहीत, जिथे कुसळे नाहीत, जिथे ते मेंढरू खड्ड्यात पडणार नाही, तिथे खाच खळगे नसतील, तिथे चिखल नसेल, आणि अशा ठिकाणावरून तो मेंढपाळ आपल्या मेंढरांना चालवतो. आणि त्याप्रमाणे आमचा परमेश्वर देखील आम्हाला नीती मार्गाने चालवत असतो. एक अधिकारी होता आणि तो लोकांकडून लाच घेत असे आणि त्याला हा गिल्ट, ही पापाची भीती त्याच्या मनामध्ये होती. त्याला वाटत होतं ते कुणालाही कळणार नाही, परंतु त्याचं मन मात्र त्याला सारखं टोचत होतं की तू अयोग्य मार्गाने पैसे घेतलेले आहेत, अयोग्य मार्गाने पैसे घेतलेले आहेत. मग ते त्यातून सुटण्यासाठी तो काय करायचा, तो थोडंफार त्यातलं दान काय करायचा, गरिबांना द्यायचा. परंतु हा मार्ग योग्य आहे का? हा मार्ग कधीही योग्य नाही. परमेश्वर आम्हाला अयोग्य मार्गाने धन कमवण्यासाठी कधीच सांगत नाही, तर तो आम्हाला नीती मार्गाने चालवतो. जो परमेश्वर आहे तो त्याच्या लोकांना नीती मार्गाने चालवतो. स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो की मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, मी भिणार नाही. स्तोत्रकर्ता सतत आम्हाला सांगतो की मी भिणार नाही. आणि आम्ही देखील कधीही कोणत्याही संकटाला भिवू नये. तो म्हणतो मी मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असेल. ही मृत्यू छायेची दरी आहे, ही मृत्यूची दरी नाही. मृत्यूची छाया, मृत्यूची सावली असणारी ही दरी आहे. आणि त्यातून जर मी जात असलो तरी मी भिणार नाही. आम्हाला तर मृत्यूची दरीतून परमेश्वर कधीच नेणार नाही. फक्त त्याची सावली आम्हाला दिसते. अपघात होतात, घातपात होतात, आजार येतात आणि मनुष्य घाबरून जातो, परंतु आम्ही भिवू नये. प्रेषित पौल 2 तिमोथी याचा 1 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये सांगतो, परमेश्वराने आम्हाला भयाचा नाही तर सामर्थ्य, प्रीती व संयमनाचा आत्मा दिला आहे. आम्हाला भयाचा नाही तर आम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, प्रीतीचा आत्मा दिलेला आहे, संयमनाचा आत्मा दिलेला आहे. स्तोत्रकर्ता 27 आणि 1 मध्ये म्हणतो, परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. जर परमेश्वरच माझ्या बरोबर आहे तर मी कुणाची भीती बाळगू. बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या अतिशय तुच्छ आहेत, निम्न आहेत, दुय्यम दर्जाच्या आहेत. आणि जेव्हा सगळ्यांचं उत्पन्न करता हा परमेश्वर माझ्या बरोबर आहे तर ह्या छोट्या गोष्टींना घाबरण्याचं मला काही एक कारण नाही. आणि म्हणून तो धाडसाने म्हणत आहे, मी भिणार नाही. मोठ्या अरिष्टातून मी चाललो, मृत्यू छायेच्या दरीतून चाललो तरी मी भिणार नाही. तो म्हणतो का भिणार नाही, याचं कारण देखील तो सांगतो, कारण तू मज बरोबर आहे. कारण परमेश्वर मज बरोबर आहे. आमच्या परमेश्वराचं नावच आहे की आमच्या सनिध देव, इमॅन्युएल त्याचं नाव आहे, आमच्या सनिध देव. आणि हा देव जर माझ्या बरोबर असेल तर मी भिणार नाही. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. जो मेंढपाळ असतो त्याच्याजवळ 2 गोष्टी नेहमी असतात. एक तर आकडी असते आणि दुसरी म्हणजे काठी देखील असते. आकडी असते की जी अर्धगोलाकार असं त्याचं एक टोक असतं आणि त्या आकडीचा उपयोग असा होतो की त्या आकडीने जर मेंढरू इकडे तिकडे जात असेल तर तो त्या मेंढराला ओढून घेतो. ते मेंढरू जर काट्यात पडलं असेल तर त्या काट्यातून ते मेंढरू तो ओढून घेतो. आणि अशा प्रकारची त्या आकडीचा उपयोग तो करत असतो.
आणि काठी ह्याच्यासाठी त्याच्याजवळ असते, जर एखादा हिंस्र पशु मेंढरावर हल्ला करून आला, त्यानं जर त्याला मारायचा प्रयत्न केला, तर हा मेंढपाळ त्या काठीने त्या शत्रूला, त्या हिंस्र पशुला मारून टाकतो. अशा प्रकारे जी आकडी आणि काठी मेंढपाळाजवळ असते, ती पाहून ते मेंढू जे आहे ते आश्वस्त होतं. त्याला धीर येतो. त्याला वाटतं की अरे, मला घाबरण्याचं काही कारण नाही, कारण माझ्या मेंढपाळाजवळ आकडी आहे, काठी आहे. आणि ते पाहून त्याला एक धीर येतो आणि ते मेंढरू बागडायला लागतं. त्याचप्रमाणे परमेश्वर माझं संरक्षण करतो आणि माझ्या विरोधात लोक जे असतील ते शत्रूंना देखील तो हुसकावून लावतो, परतवून लावतो, असं आपण पाहतो. स्तोत्र 91 आणि 6व्या वचनामध्ये आपण वाचतो, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्यांची तुला भीती वाटणार नाही. ह्यांची तुला भीती वाटणार नाही. भयानक असे रोग असतील तरी देखील त्यांना आम्ही घाबरून जाता कामा नये, कारण आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. त्याची आकडी आणि त्याची काठी ही आम्हाला धीर देतात. संकट येतील, प्रभू येशू ख्रिस्त खुद्द म्हटलेला आहे, या जगात तुम्हाला क्लेश होतील, परंतु धीर धरा, कारण मी जगाला जिंकले आहे. आम्हाला फक्त धीर धरायचा आहे. आम्हाला फक्त निर्भयपणे त्याच्या सहवासात राहायचं आहे. आम्ही पाहतो की जे काही होईल ते परमेश्वर चांगलं करत असतो. मला एक गोष्ट आठवते की एक राजा होता आणि त्याचा एक प्रधान होता, आणि तो प्रधान नेहमी म्हणत असे की महाराज, जे काही होईल ते चांगलं होत असतं, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. एक दिवस दोघं बसलेले असताना राजाचा हात कापला आणि तो प्रधान म्हणाला की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. राजाला मात्र खूप राग आला. तो इतका संतापला आणि त्यानं त्या प्रधानाला तुरुंगात पाठवून दिलं. तुरुंगात त्याची रवानगी केली. काही दिवस गेले आणि मग राजा शिकारीला गेला. त्याच्याबरोबर त्याचे सेनापती होते, बाकीचे लोक होते, सैनिक होते. परंतु राजा वाट चुकला आणि तो वेगळ्या बाजूला गेला. आता तो एकटा होता. तो पुढे गेला आणि तिथे त्याला नरभक्षक लोकांची एक टोळी मिळाली. त्या आदिवासी लोकांनी राजाला पकडलं आणि मग त्यांनी ठरवलं की राजाला आम्ही काय करू, आता मारणार, नरबळी देणार. तो राजा घाबरला. परंतु त्या आदिवासी लोकांच्या टोळीमधून एकाच लक्ष त्याच्या हाताच्या जखमेकडे गेलं की जी त्याचा हात जेव्हा कापला होता ती जखम अजून तशीच होती. आणि म्हणून त्या आदिवासी लोकांमधील एकाने पाहिलं आणि तो म्हणाला की हा बळी देण्यास योग्य नाही, त्यामुळे आपण ह्याला बळी द्यायचं नाहीये, ह्याला पाठवून द्या, ह्याला लवकर आपल्यामधून घालवून द्या. असा विचार करून त्या आदिवासी लोकांनी राजाला तिथून परतवून लावलं, त्याला पळवून लावलं आणि राजाला मोठ्या सुटकेचा दिलासा मिळाला. त्याला खूप आनंद झाला आणि त्याला आठवलं की खरोखर आपला प्रधान म्हणत होता की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि बरोबर खरोखर माझा हात कापला म्हणून त्या जखमेमुळे आज माझा प्राण वाचलेला आहे. त्याने ताबडतोब प्रधानाला बोलवलं आणि म्हटला की तू म्हटला ते बरोबर आहे की माझा हात कापला म्हणून माझा प्राण वाचलेला आहे. तू म्हणत होता ते अगदी बरोबर आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. परंतु मला एका प्रश्नाचं उत्तर दे. राजाने प्रधानाला विचारलं. तो म्हणाला की माझा हात कापला म्हणून माझा प्राण वाचला, पण तुला तुरुंगात का टाकण्यात आलं? ते तर काही चांगली गोष्ट नव्हती. प्रधान म्हणाला, ती देखील चांगल्यासाठीच घडणारी गोष्ट होती. कारण जर मी तुरुंगात नसतो तर मी नक्कीच तुमच्या बरोबर आलो असतो. तुमच्या बरोबर मी त्या आदिवासी लोकांच्या टोळीत सापडलो असतो आणि त्यांनी तुमची जखम पाहून तुम्हाला त्यांनी सोडलं, परंतु माझ्या अंगावर तर कोणती जखम नव्हती आणि त्यामुळे मला त्यांनी बळी देखील दिलं असतं, मारलं असतं. आणि खरोखर जे होतं ते चांगल्यासाठी. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टीवरून एकच आम्ही विचार करूया की जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. जर आम्ही परमेश्वराच्या मार्गाने चालत असू तेव्हा ज्या घटना आमच्या जीवनामध्ये होतील त्या चांगल्यासाठी असतील. कदाचित त्याचे अर्थ आम्हाला आज कळणार नाहीत, कदाचित उद्याही कळणार नाही, कदाचित केव्हाही कळणार नाही, परंतु आम्ही परमेश्वरावर भाव ठेवला पाहिजे की जे होईल ते माझ्या चांगल्यासाठीच होतं.
स्तोत्र करता आम्हाला म्हणतो की शत्रूंच्या देखत मज पुढे ताट वाढीतोस. मनुष्याला आणखी एक गोष्टीची भीती असते, ती म्हणजे त्याचा शत्रू. परंतु इथे आम्हाला पहिले थेसलोनिकास पत्र 1 अध्याय 6 वचन सांगतं, तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हा बरोबर विश्रांती देणे हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे. देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे. आम्हाला पवित्र शास्त्र सांगते, तुझे शत्रू एका वाटेने येतील परंतु 7 वाटेने ते तुझ्यापासून दूर पळतील, 7 वाटेने ते दुसरीकडे पळून जातील. त्याचप्रमाणे स्तोत्र करता 27 स्तोत्र आणि दुसरं वचन यामध्ये म्हणतो, दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले तेव्हा तेच ठेच लागून पडले. जरी शत्रू आमच्यावर आला तरी परमेश्वर आमच्या वतीने लढण्यास समर्थ आहे, म्हणून मी भिणार नाही. आमच्या आजचा जो संदेशाचा मोटो आहे, ध्येय ब्रीद आहे, ते म्हणजे मी भिणार नाही. वेगवेगळे संकट आहेत परंतु त्यांच्यापासून परमेश्वर आम्हाला वाचवतो आणि म्हणून मी भिणार नाही. परमेश्वर स्तोत्र करता इथे सांगत आहे, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. आम्हाला जी भीती असते की मला ही गोष्ट मिळणार नाही, मला ती गोष्ट मिळणार नाही, माझी अडचण ही राहील, माझी उणीव ही राहील, माझ्या कुटुंबात ही कमतरता असेल का, किंवा माझ्या जीवनामध्ये हे मला मिळेल की नाही, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना उत्तर परमेश्वर आम्हाला देत आहे आणि तो सांगतो, माझे पात्र काठोकाठ भरले आहे. हे जे स्तोत्र आहे हे दावीद राजाने आपल्या जीवनाच्या अगदी शेवटच्या कालावधीमध्ये लिहिलेलं आहे. जीवनाचे चढ आणि उतार त्याने पाहिलेले आहेत. सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगातून तो गेलेला आहे. म्हणजे सगळ्या जीवनाचं सार, अनुभवाचं सार तो या स्तोत्रामध्ये लिहित आहे आणि अतिशय मार्मिकपणे त्याने आम्हाला इथे बोध केलेला आहे. आणि तो म्हणतो की माझे पात्र काठोकाठ भरले आहे. जगात लागणाऱ्या सर्व गरजा प्रभू आमच्या ख्रिस्त येशूच्या नावाने पुरवतोच, परंतु आध्यात्मिक जे जीवन आहे त्यासाठी लागणारं जे पोषण आहे ते देखील तो आम्हाला पुरवतो. आणि म्हणूनच आम्ही म्हणू शकतो की माझे पात्र काठोकाठ भरले आहे. तो आम्हाला सांगतो, माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. स्तोत्र करता जो दावीद राजा आहे त्याने हे लिहिलेलं आहे. कदाचित आपल्याला वाटेल की तो तर राजा होता, त्याला सर्व गोष्टी उपलब्ध होत्या, त्याला महाल होता, चांगले कपडे होते, त्याचं पद चांगलं होतं आणि हे सर्व असताना तर तो म्हणेलच की माझे पात्र काठोकाठ भरले आहे किंवा माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील, कारण तो राजा होता. परंतु मला सांगू द्या, दावीद हा सुरुवातीला मेंढपाळाचा मुलगा होता. तुमच्यासारखा माझ्यासारखा सर्वसाधारण सर्वसामान्य हा मनुष्य आहे. त्याच्या जीवनामध्ये त्याने अनेक चढ उतार पाहिले. त्याच्या कुटुंबातूनच त्याच्या विरुद्ध विद्रोह झालेला आहे. त्याच्या पोटच्या मुलांनी त्याच्या विरुद्ध बंड केलं. त्याच्या सासऱ्याबरोबर त्याचं वैर स्थापन झालेलं आहे. आजूबाजूचे प्रांत जे होते, छोटे छोटे देश जे होते, ते सतत त्याच्या राज्यावर लढाया करत असत आणि थोडक्यामध्ये अस्थिर अशा जीवनामधून तो गेलेला आहे. अनेक संकटांना सामोरा तो गेलेला आहे आणि तरी देखील तो म्हणत आहे, माझे पात्र काठोकाठ भरले आहे. दाविदासारखं इतकं स्ट्रगल जीवन आमचं नाही. आम्ही किती पटीने म्हटलं पाहिजे की माझे पात्र काठोकाठ भरले आहे. दावीद पुष्कळ आयुष्यातील पुष्कळ वर्ष तो गुहांमध्ये भटकत राहिला, रानोमाळ भटकलेला आहे, दुसऱ्या देशांमध्ये पळून गेलेला आहे. परमेश्वराने आम्हाला आतापर्यंत सुरक्षित ठेवलेला आहे. आम्ही कितीतरी पटीने त्याचा उपकार स्तुती करून म्हटलं पाहिजे की खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. आपण पाहतो की कल्याण आणि दया ही मिळवण्यासाठी मनुष्य आज कितीतरी प्रयत्न करत आहे. तो वेगवेगळे मेडिसिन घेतो, व्यायाम करतो, त्याचप्रमाणे त्याला असं वाटतं की माझ्या बँकमध्ये बॅलन्स चांगला असला पाहिजे, कारण आजकालचे जे आपण वातावरण पाहतो रोगराई आहे आणि पुष्कळ हॉस्पिटलायझेशन झाले की खूप खर्च लागतो. म्हणून मनुष्य म्हणतो की माझ्या बँकमध्ये मी खूप जमा करून ठेवीन.
की समजा काही परिस्थिती आली तर त्याचा उपयोग मला होईल, आणि अशा रीतीने तो वेगवेगळे प्रयत्न करत आहे. कारण त्याला हेच पाहिजे, कल्याण पाहिजे आणि दया पाहिजे. परंतु परमेश्वराने विनामूल्य आम्हाला कल्याणही दिलेलं आहे आणि आम्हाला दया देखील दिली आहे. त्याकडे लक्ष देण्याची आमची गरज आहे. आम्ही पाहतो की आज हॉस्पिटलमध्ये एक मनुष्य झगडत असतो व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर. आम्हाला इतके श्वास परमेश्वराने मोफत दिलेले आहे, त्याकडे आम्ही लक्ष दिलं. परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे, याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि आम्ही त्याच्यावर विसंबून राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे मेंढरू आपल्या मेंढपाळावर विसंबून राहतं, त्याच्या चरणाशी राहतं, त्याच्यावर विश्वासून राहतं, त्याप्रमाणे आम्ही परमेश्वरावर पूर्ण विश्वासाने विसंबून राहण्याची गरज आहे. जर आम्ही चिंता करत असू, जर आम्ही भीतीत जगत असू, तर मग आमचा विश्वास हा अपुरा आहे किंवा तो अपूर्ण असा स्वरूपात आहे, तर तो परिपक्व झालेला नाही असं आपल्याला म्हणता येईल. विश्वास हा आहे की आपण इब्रिकारास पत्र 11 अध्याय 1 वचनामध्ये नेहमी वाचतो, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची ती खात्री आहे. आम्हाला काही गोष्टी दिसत नाही, परंतु परमेश्वराने त्या आम्हाला पुरवलेल्याच आहे, त्याने आमचं संरक्षण केलेलंच आहे. हा विश्वास आज आम्हाला धरण्याची गरज आहे. आम्ही पाहतो की तो स्तोत्रकर्ता म्हणत आहे की परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. उद्या आम्ही कुठे असू याची चिंता देखील मनुष्य करतो, त्याचं भय त्याच्या मनामध्ये आहे. परंतु जर आम्ही पूर्ण विश्वास ठेवत असू तर नक्कीच आम्ही परमेश्वराच्या घरात चिरकाल राहणार आहोत. म्हणजे सार्वकालिक जीवन परमेश्वर आम्हाला देणार आहे. आम्ही पाहतो एखाद्याच्या घरी जायचं असेल तर त्या घर मालकाची परवानगी लागते. त्या घर मालकाने त्याला बोलवलं पाहिजे, त्या घर मालकाने आग्रह केला पाहिजे, त्या व्यक्तीचं स्वागत केलं पाहिजे, तरच ती व्यक्ती त्या मनुष्याच्या घरी जाईल. परमेश्वराने आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे, सगळ्यांना तो सार्वकालिक जीवनामध्ये बोलवत आहे. योहान 3:16 आपल्या सर्वांच्या पाठ आहे की त्याची इच्छा आहे की प्रत्येकाचं तारण व्हावं, प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि जर आम्ही त्याला प्रतिसाद देऊ तर ते जीवन आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पाहतो की मनुष्याच्या मनामध्ये वेगवेगळी भीती आहे. एकटेपणाची भीती आहे, त्याला शत्रूची भीती आहे, त्याला खाण्यापिण्याची भीती आहे, आजार रोगराई याची भीती आहे, त्याला एवढंच नाही पापाची देखील भीती आहे, संकटाची भीती आहे. आणि या सर्वांचं उत्तर परमेश्वराने आम्हाला 23व्या स्तोत्रामध्ये दिलेलं आहे. आमचा उत्तम मेंढपाळ तो आहे. जो उत्तम मेंढपाळ आहे तो आपल्या मेंढरांना एकटं सोडत नाही, त्याप्रमाणे परमेश्वराने आम्हाला कधी एकटं सोडलं नाही. आमचा प्रभू येशू ख्रिस्त सतत आम्हाबरोबर आहे. जो खरा मेंढपाळ असतो तो स्वतःचा प्राण देखील आपल्या मेंढरांसाठी देतो. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा स्वतःचा प्राण आमच्यासाठी दिलेला आहे. त्याद्वारे त्यानं आम्हाला सार्वकालिक जीवन देखील देव केलं आहे. आणि इतक्या गोष्टी जर तो आमच्यासाठी करत आहे तर आम्हाला भिण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून आम्ही स्तोत्रकर्त्यासारखं म्हटलं पाहिजे, मी भिणार नाही. आमचा मेंढपाळ हा उत्तम मेंढपाळ आहे. त्याची उत्तम मेंढरे बनण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. आणि उत्तम मेंढरू ते असतं की जे आपल्या मेंढपाळाची वाणी ऐकतं आणि त्याच्या मागे जातं. प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी पवित्र शास्त्रातून आम्हाला रोज वाचायला मिळते, ऐकायला मिळते. आणि त्यानुसार आम्ही आमचं जीवन आहे का याचा विचार आम्ही केला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्याच्या वचनाद्वारे आशीर्वादित करत आहे आणि त्यावर आम्ही विसंबून आहोत का, ते वचन आम्ही आमच्यासाठी अप्लाय करतो का याचा विचार देखील आम्ही केला पाहिजे. आमचं मेंढपाळ उत्तम आहे आणि त्यानुसार आम्ही देखील उत्तम मेंढरू बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरोखर प्रभू महान आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आम्हाला परमेश्वर सांगत आहे की आम्ही त्याच्यावर विसंबून राहिलं पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मला एक छोटीशी एक गोष्ट सांगून मी संपवते की एका विमानामध्ये अनेक पॅसेंजर बसले होते. त्या विमानाने उड्डाण केलं आणि
टेक ऑफ झाल्यानंतर थोडा वेळ विमान सरळ चाललं, परंतु काही वेळ झाल्यानंतर मात्र ते हवामान इतकं बिघडून गेलं, हवामान इतकं बिघडलं की ते विमान हलू लागलं, वर खाली होऊ लागलं. सर्व पॅसेंजर्स जे होते ते सर्व घाबरले, इतके घाबरले. परंतु त्यामध्ये एक मुलगा होता, तो मात्र आरामशीर आपल्या सीटवर बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर कुठली भीती नव्हती, भय नव्हतं. आणि त्याच्या शेजारी बसलेला एक मनुष्य होता, तो मात्र खूप घाबरला की आता आपलं कसं होईल, आता हे विमान कोसळेल की काय, माझा प्राण जाईल की काय. आणि त्याने त्या मुलाकडे पाहिलं, त्याला खूप आश्चर्य वाटलं. त्याने त्या मुलाला विचारलं की आम्ही इतके घाबरलो, तुला मात्र भीती वाटत नाही का? आणि तो मुलगा म्हणाला की नाही, मला भीती वाटत नाही. तो म्हणाला का? त्याने उत्तर दिलं की कारण विमान चालवणारा जो पायलट आहे ते माझे पप्पा आहेत, ते माझे वडील आहेत, आणि मला माहित आहे मी आहे, मला कधीही इजा ते होऊ देणार नाही. हा विश्वास आमच्या उत्तम मेंढपाळावर असला पाहिजे. की आज परिस्थिती जरी फारशी योग्य नाही, परिस्थिती जरी आम्हाला आनंद देणारी नाही, जरी कठीण आहे, तरी देखील माझा परमेश्वर यातूनही मला सुरक्षितपणे पुढे नेईल, कारण तो माझा उत्तम मेंढपाळ आहे, म्हणून मी भिणार नाही. परमेश्वर करो आणि या वचनाद्वारे तो आम्हा प्रत्येकाला मनाने खंबीर होण्यास, धैर्य धरण्यास आणि निर्भयतेने त्याच्याजवळ राहण्यास सहाय्य आणि मदत करो, हीच मी त्याच्या चरणी प्रार्थना करते. मी विनंती करते की प्रवीण लोंढे आपल्यासाठी प्रार्थना करतील. हालेलुया 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 हालेलुया. येशू रक्तजय प्रभूजी स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या जिवंत देवा स्तुती करतो, धन्यवाद देतो. तू राजांचा राजा आहेस, प्रभूंचा प्रभू आहे प्रभूजी. तू परमेश्वर त्या स्वर्गातून आमच्या सर्वांचं अवलोकन करतोस. एवढं नव्हे तर प्रभूजी या जिवंतांच्या भूमीवर प्रभू तू आम्हाला जिवंत राखलंस प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या प्रार्थनेमध्ये विश्वासामध्ये स्थिर ठेवलंस प्रभू. या संध्याकाळच्या वेळेस तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमची भेट घेतलीस माझ्या देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभूजी. खरखर प्रभूजी तू आमचा मेंढपाळ आहेस, आणि परमेश्वर बाप्पा तू आमचा मेंढपाळ असल्यामुळं कोणत्याही गोष्टीची उणीव आम्हाला भासत नाही प्रभूजी, कारण तू सतत आमच्याबरोबर आहेस, सतत आमची काळजी घेतो, सतत आमच्याबरोबर तू चालतोस प्रभूजी. आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तुती गौरव देतो प्रभूजी. आज देखील सकाळपासून तू आमचा सांभाळ केलास, सहाय्य केलंस, प्रत्येक गोष्टीमध्ये तू आम्हाला मदत केलीस प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. या संध्याकाळच्या समयाला प्रभू आज ज्या लोकांनी प्रभू, ज्या विश्वासणाऱ्यांनी, कुटुंबांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणी प्रभूजी हे तुझं पवित्र वचन ऐकलेलं आहे माझ्या राजा, त्या वचनाच्या द्वारे प्रत्येकाची भेट घेतलेलीच आहेस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रत्येक कुटुंबाबद्दल, प्रत्येक व्यक्तीबद्दल, प्रत्येक जीवात्म्याबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. या कठीण दिवसामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना प्रभूजी खरोखर प्रभू आजूबाजूला परिस्थिती कठीण आहे, मनाविरुद्ध आहे, भीतीदायक आहे, निराशाजनक आहे प्रभूजी, परंतु याही स्थितीमध्ये तू आमचा सांभाळ करतोस, आम्हाला सुरक्षित ठेवतोस प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभूजी. खरोखर प्रभूजी आम्ही विशेष करून कळकळीची, आग्रहाची आणि परमेश्वर तुझ्याकडे प्रार्थना आणि याचना करतो यासाठी की प्रभूजी हा करोना नावाचा जो व्हायरस आहे प्रभूजी तो लवकरात लवकर प्रभू संपुष्टात यावा माझ्या देवा. त्याने परमेश्वर गेले अनेक महिने प्रभू वेगवेगळ्या देशांमध्ये, राज्यांमध्ये, शहरांमध्ये प्रभूजी जे थैमान घातलेलं आहे, त्यामुळे लोक प्रभूची दुःखी आहेत, आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, घरी आहेत प्रभूजी. लोकांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, लोकांना परमेश्वर अन्नाचा प्रॉब्लेम आहे, लोकांना नोकरीचा प्रश्न आहे प्रभूजी. आणि परमेश्वर अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर ही परिस्थिती लवकरात लवकर येशूच्या नावामध्ये तू सोडवली जावी प्रभूजी, ही आमची प्रार्थना आणि विनंती आहे माझ्या देवा. परमेश्वर या आजारामुळे परमेश्वर अनेक ठिकाणी परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले माझ्या राजा, आणि परमेश्वर याच्यावर कंट्रोल फक्त तूच करू शकतो, कारण तुझ्या नावामध्ये सामर्थ्य आहे माझ्या देवा, तुझ्या नावामध्ये एक शक्ती आहे प्रभूजी. तू शब्द पाठव आणि परमेश्वर हे थांबलं जाऊ दे, ही आमची प्रार्थना आणि विनंती आहे माझ्या देवा. परमेश्वर या आजारामुळे परमेश्वर अनेक लोकांना परमेश्वर
वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे माझ्या राजा. वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार परमेश्वर बाप्पा, विशेष करून प्रभूजी योग्य ट्रीटमेंट लोकांना मिळू दे माझ्या राजा, योग्य मेडिसिन मिळू दे, योग्य परमेश्वर बाप्पा हॉस्पिटल अवेलेबल होऊ दे, योग्य कॉट त्यांना मिळू दे माझ्या देवा. आणि परमेश्वर बाप्पा प्रत्येक ठिकाणी जे भयाचं वातावरण आहे माझ्या राजा, परमेश्वर बाप्पा ते सर्व तू निघून काढून टाक, ही आमची प्रार्थना आणि विनंती आहे माझ्या देवा. परमेश्वर बाप्पा ज्या ठिकाणी हे लोक काम करत आहे प्रभूजी, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहे, सफाई कामगार आहे, पोलीस यंत्रणा आहे, परमेश्वर राजकारणी लोक आहेत माझ्या देवा, सायंटिस्ट आहेत प्रभूजी, वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन परमेश्वर त्यासाठी प्रयत्न करणारे लोक आहेत माझ्या देवा. परमेश्वर बाप्पा प्रत्येकाची काळजी घे, प्रत्येकाला शक्ती सामर्थ्य दे, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर आणि परमेश्वर हे लवकरात लवकर सर्व संपुष्टात आण, ही आमची प्रार्थना आणि विनंती आहे माझ्या देवा. या कठीण दिवसात प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं, ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, ज्यांनी तुझं नाव माहिती आहे प्रभूजी, अशा प्रत्येक व्यक्तीचं तू सांभाळ कर, सहाय्य कर. सतत परमेश्वर तुझ्या रक्ताचे कोट प्रत्येकाभोवती उभे कर माझ्या देवा. शैतानाचे प्रत्येक डावपेच, प्रत्येक हल्ले, प्रत्येक आपत्ती, प्रत्येक संकट, प्रत्येक अपघाताचं सावट माझ्या देवा यापासून संरक्षण दे, ही माझी प्रार्थना आणि विनंती आहे माझ्या देवा. परमेश्वर बाप्पा ही संधी दिलीस प्रभू, तुला धन्यवाद देतो. आमच्या प्रत्येकाचा तुझ्यावरचा विश्वास वाढू दे माझ्या राजा, कारण तुझं नावच आहे की तू व्याधी मुक्त करणारा देव आहेस माझ्या देवा. येशूच्या नावामध्ये प्रभू प्रत्येक ठिकाणी तू आपला देवदूत पाठवून प्रभू हे सर्व शांत करावंस, ही आमची प्रार्थना आहे प्रभूजी. या वेळेबद्दल तुला धन्यवाद देतो, या सेवेबद्दल तुला धन्यवाद देतो. युथ फॉर मिशनच्या याच्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. त्यांची सेवा आशीर्वादित कर, प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर, हीच आमची प्रार्थना आणि विनंती आहे प्रभूजी. आमच्या सर्व पापांची आम्हाला दयेने कृपेने क्षमा कर प्रभूजी. बोलण्यातून, ऐकण्यातून, चालण्यातून, वागण्यातून, विचारातून प्रभू तुझ्या विरुद्ध काही पाप केलं असेल तर त्या पापांची क्षमा कर, आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर आणि तुझ्या मार्गामध्ये ठेव, वचनात ठेव, प्रार्थनेमध्ये ठेव, सतत जागृत ठेव माझ्या देवा. ही आमची प्रार्थना आणि विनंती आहे प्रभूजी. या चांगल्या सेवेबद्दल, या वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत ही विनंती ख्रिस्त येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. च्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन.